नंतर 3 वर्ष घालवावी लागतात, तेव्हा बसता येतं. तसं परमार्थ शास्त्राचा ज्याला अभ्यास करायचा आहे त्याला सुद्धा काही 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 पायऱ्यांनी पायऱ्यांनी जायला. आत्मप्रचितीच्या 7 पायऱ्या आहेत. शुभेच्छा, विचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती, पदार्थ भावनी आणि तुर्यग. आम्ही एकदम तुर्यगेच्या वर्गात बसायचं ठरवलं. कसं बसता येईल? नाही होत. आत्मप्रचिती ज्याला घ्यायची आहे त्यांनी पायरी पायरीला पुढे थोडं करत 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 एक क्षण असा येतो, म्हणाले ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाचे चांगलं कार्य. म्हणून भगवद्गीता पण सांगते की नाही अर्जुनाला, अभ्यास एक समर्थो मत्कर्म परमो. आणि अभ्यास म्हणजे काय? त्याला अभ्यास म्हणतात 30 गोष्ट पुन्हा 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 करणं, याला अभ्यास असं म्हणतात. गवई लोक एक तान 1000 वेळेला बघतात, तेव्हा कुठे त्या तानेचे 4 ते 5 स्वर लागतात. त्याला रियाज असं म्हणतात. रियाज वेगळा आणि सादरीकरण वेगळं. रियाज म्हणजे आपल्याला जे येत नाही ना ते पुन्हा पुन्हा पक्क करणं, आणि जे पक्क झालंय तेवढंच लोकांसमोर मांडलं, याला सादरीकरण असं म्हणतात. आम्ही सादरीकरणाच्या वेळेला रियाज करत बसतो आणि रियाजाच्या वेळेला सादरीकरण करतो. यालागी बदलागे अभ्यास आहे. अभ्यास जो करतो तो या ग्रंथाचा अधिकारी आहे असं समर्थानं तुम्हाला सुचवलं. का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्याप, आणि जोपर्यंत ही भ्रांती भ्रम फिटत नाही ना, संपत नाही, तोपर्यंत पुन्हा पुन्हा अभ्यास. ज्या वेळेला संपेल त्यावेळेला माझ्या, आणि संपलंय की नाही भ्रांती हे मी ठरवी, तू नाही ठरव. डॉक्टर काका नेहमी सांगतात, परमार्थाचं प्रगती पुस्तक ज्याचं त्यांनी भरायचं, दुसऱ्याला नसतं सांगायचं. दुसऱ्याला सांगितलं की तोही होय मान हाही होय मान, परस्परम प्रशंसन्ति अहो रूपम अहो. तो म्हणतो तुम्ही पोचलेले, तो म्हणतो कच्च तुम्हीच पोचलेले. दोघेही पोचलेले नसतात, फक्त एक दुसऱ्याला पोचवायला तयार झालेला. म्हणून समर्थ म्हणाले तुझी भ्रांती जोपर्यंत फिटत नाही ना तोपर्यंत अभ्यास. काही ग्रंथांचा अभ्यास करूनही परमार्थ म्हणजे नेमके काय हे न समजल्यामुळे व त्या अनुरोधाने प्रत्यक्ष साधन न घडल्याने, अनुभव न आल्याने ज्याचा भ्रम नाहीसा झाला नाही तो आत्मारामाचा अधिकार. आणि तुझा भ्रम नाहीसा झालेला नाहीये हे तुला जर कळलेलं आहे तरच बरं. सगळ्यांनाच एंट्री नाहीये इथे, ठराविक अधिकारी वर्गच इथे येऊ शकतो. भ्रम आहे तोपर्यंत आत्मारामाचे दर्शन होत नाही. म्हणजेच ज्याने जड व चंचल आत्मनिवेदन केले असून निश्चल आत्मनिवेदनापर्यंत तो पोचलेला नाहीये ना, तो आत्मारामाचा अधिकारी. अनुभव दुसऱ्याला सांगणं याला निवेदन करणं. काय मला अनुभव आला? श्रवणापासून सख्यापर्यंत एक एक पायरी मी चढत पुढे गेलो, पण शेवटी आत्मनिवेदन नाही ना होत. तोपर्यंत परिपूर्णता नाहीये, भक्तीला परिपूर्णता नाहीये, ज्ञानाला परिपूर्णता नाहीये.
योगाला परिपूर्णता नाही. काय अनुभव मला आला? मी जर एवढी साधना केली तर मला काहीतरी अनुभव यायला पाहिजे. काय मला अनुभव आला? जडाचा मला काय अनुभव आला? चंचलाचा अनुभव मला काय आला? आणि निश्चलाचा अनुभव आला. 3 प्रकारचा समर्थांनी त्याचा खूप बारीक विचार केलेला आहे. आत्मनिवेदन तो या ग्रंथाचा खरा अधिकारी आहे. मग याचा विषय काय? एक झाला अधिकारी कोण? निश्चल आत्मनिवेदन झालेलं नाही तोपर्यंत हा जड चंचल आणि निश्चल आत्मनिवेदनापर्यंत जो पोहोचलेला आहे तो अधिकारी आहे. भ्रम नाहीसा व्हायला या 3 गोष्टी लागतात. आणि भ्रम नाहीसा व्हावा हे आधी वाटायला पटायला. म्हणून अधिकारी कोण याचं चिंतन आपण केलं. आता विषय काय आहे? ग्रंथाचा विषय निश्चित असला म्हणजे अभ्यासाचा विषय निश्चित. कुठे जायचं हे अगोदर ठरवायला लागतं. तर तेच आम्ही ठरवलं नाही. बसमध्ये बसला एक ग्रस्त आणि कंडक्टरने विचारलं कुठे जायचं? हा म्हणाला ते अजून ठरवायचं. तो म्हणतो खाली उतरा. ज्यांनी ठरवलंय त्यांच्याकरता जागा आहे. मग काय ठरवायचं? आपण काय ठरवायचं जीवनात? बरा निश्चयो शाश्वताचा करावा म्हणे दास संदेह तो विसरा. अशाश्वताचे निश्चय करून काही उपयोग नसतो. शाश्वताचा काहीतरी नियम करायला. नित्य नियम म्हणजे काय? महाराजांना एखाद्या विचारलं महाराज नित्य नियम म्हणजे? महाराज फार सोपं बोलायचं. इतका सोपा वेदांत सांगणारा महात्मा दुसरा झाला नाही. महाराज म्हणाले नित्य जो आहे त्याचा नियम करणं याला नित्य नियम असं म्हणतात. नित्य काय आहे? नित्य काय? नित्य सर्वगत स्थाणू अचलोयम सनातन. आत्मा नित्य आहे. आणि दुसरं नित्य काय आहे? सगुणाच्या पातळीवरती नित्य काय आणि निर्गुणाच्या पातळीवरती नित्य काय? निर्गुणाच्या पातळीवरती आत्मा नित्य आहे आणि सगुणाच्या पातळीवरती राम नित्य आहे. आणि तो निर्गुण आत्मा आणि सगुण राम यांचं ऐक्य शिष्याला पटवून देणं ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला आत्माराम असं म्हणतात. हा सिद्धांचा अनुभव आहे, बद्धांचा नाही. ज्ञानदेवांचा अनुभव आहे की नाही? त्याला काय म्हटलंय? अमृत अनुभव. समर्थांचा हा सिद्धांचा अनुभव आहे म्हणून त्याला आत्माराम असं म्हणतात. आत्माराम आणि अमृतानुभव हे एकाच पातळीवरचे 2 ग्रंथ. तिथे 10 प्रकरण आहे, तिथे 5च आहे. चौदा वर्ष जगून सुद्धा त्या योगाला तो अनुभव नव्हता जो या 19-20 वर्षाच्या लेखनाला मोठं झालं वयाने म्हणजे काही अनुभवाची शिदोरी साठतेच असं नाही. म्हणून म्हणतात ना बालादपी सुभाषितम ग्राह्य. लहान मुलाकडनं सुद्धा शिकण्यासारखं काही असतं. समर्थांचा हा अमृतानुभव आहे. आणि विषय निश्चित केला की गंतव्य निश्चित होतं. कुठं जायचं हे कळते, त्याचं साधन काय आहे कळते. आणि कोणचंही साधन हे 2 कसोटीवरती उतरणार असावं. एक ते शास्त्रानुसारित असावं आणि ते संतानुचरित असावं. शास्त्राची त्याला मान्यता आहे का? आणि शास्त्र म्हणजे ज्याचे नियम स्थल काल वस्तू वास्तू
व्यक्ती निरपेक्ष असतात त्याला शास्त्र असं म्हणतात. शास्त्राची व्याख्या. सारखे नियम बदलतात त्याला शास्त्र नाही म्हणत, त्याला घटना असं म्हणतात. आम्ही 75 वेळा बदलली की नाही 70 वर्षावर. ते शास्त्र नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य. म्हणून ते शास्त्रानुसारित असावे. शास्त्राने त्याचं उच्चारण केलेलं असावे, मान्यता दिलेली असावी, प्रशस्ती दिलेली असावी आणि संतानुचरित असावे. म्हणजे संतांनी त्याचं आचरण करून तुम्हाला दाखवलेलं, नाही तर आमचा विश्वास बसत नाही. म्हणून संतांचे सांगा की मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येण्याची गती आहे. म्हणून नाशिवंत तितका किंवा त्याच्याला अमंगळ तो गेली तूची केवळ आहेस बाप्पा. हा आत्मारामाचा विषय. आणि आपण अनुबंध चतुष्टयावरती बोलणार होतो. काय आहे हा तसा बुद्धीला तडाखे देणारा विषय. काय यांनी मला या विषयी निवडून सांगितलं मला काही कळत नाही. काहीतरी हलकं फुलकं आपलं जरा लोकांना इकडच्या तिकडच्या गप्पा करणारा विषय असतो तो बरं झाला. तुम्हालाही मला काय महाराजांनी यांना दुर्बुद्धी दिली पुढे नाही आम्हाला हेच आहे. नाशिवंत ते तुका मन सगळा नाशिवंत आहे आणि मन याचा अर्थ अविद्या. कचरा कोणी घरात ठेवत नाही. एखाद्या चांगल्या वस्तूवरती धूळ साठली तर धूळ काढून टाकतो की नाही, त्या वस्तूच फेकून देतो. वस्तू नाही फेकत तो, म्हणतात. आणि तो नाशिवंत असतो. नाशिवंत की तुका म्हण तुवा त्याच्याला अमंगळ तो गेली तूची केवळ आहेस बाबा. तो तिथेच आहे ना. फक्त काय आहे आवरण दूर करायचं. सूर्य तिथेच असतो की नाही. आपल्याला सूर्य पावसाळ्यात का दिसत नाही. बळप येतो म्हणून ढग येतात. ते ढग तरी कुठून निर्माण होतात. सूर्याच्या दुसऱ्यामुळे निर्माण होतात. पाणी तिथेच असतं आपल्याला कळत नाही कारण शेवाळ येतं. शेवाळ तरी कुठून निर्माण होतं. पाण्यावरती येतं. तसं ब्रह्मवस्तू ही आवृत्त आहे. कशाने आवृत्त आहे. अज्ञानेला आवृतम ज्ञान. नाशिवंत ती तुका म्हण ते आवृत्त आहे. पण ते आवरण आहे ना ते काढून टाकायचं. किंवा त्याला अभंगळ आणि तो आवृत्त केलेला जो असतो तो आवरण एकदा काढलं तिथली वस्तू तिथेच असते. धाकच्या जागीच असते. आत्मस्वरूप तिथेच आहे ना. एका गुरुजींकडे परीस होता आणि तो परीस त्यांनी एका लोखंडाच्या पत्र्याच्या पेटीत ठेवला. पण पत्र्याच्या पेटीत ठेवला होता ना तरी त्याला जाड पुठ्ठ्याचं आवरण. एक ग्रस्त त्याला भेटायला आले. त्या माणसाला आपल्याकडे जे असतं ते दुसऱ्याला दाखवायची इच्छा फार असते की कोणालाही जात. माझ्याकडे परिसर दाखवा बघू. त्याला काय माहिती या ईडीचा मनुष्य आहे. कधी शिष्याला सांगितलं शिष्याच्या वरच्या पत्राळामध्ये एका पत्र्याच्या पेटीत परीस ठेवलेला आहे तो घेऊ दे. शिष्य गेला पण त्याला कुतूहल झालं. परीस जर आहे तर परिसाचं आणि लोखंडाचं साहचर्य निर्माण झालं की लोखंडाचं सोनं व्हायला पाहिजे. गुरुजींनी शिकवलेला सिद्धांत होता का जाणते. म्हणून त्यांनी काय केलं पुढे उघडली आणि
ऐका असे ना करायचा पता आपल्याला काय करायचं. गुरुजींच्या समोर आणून ती पेटी ठेवली पत्र्याची. गुरुजींनी पेटी उघडली आणि शिष्याला विचारलं, पुढी सोडली कीच का तू? प्रत्येकाची पुढी बांधायची, पुढी सोडायची पद्धत वेगळी असते. प्रामाणिकपणे म्हटला, हो सोडली, पण मला एक सांगा की परीस जर आहे, पेटी सोन्याची कशी नाही झाली, लोखंडाची कशी राहिली? गुरुजी म्हणाले, तो परीस आवृत्त होता. तसा हा आत्मा, हा जोपर्यंत ब्रह्मवस्तू ही जोपर्यंत मायेनं आवृत्त आहे, मला आपल्याला तिथे आणायचं. दृष्टांत सोडून द्या, सिद्धांत हातात घ्या. तोपर्यंत ब्रह्मवस्तू ब्रह्मवस्तूच्याच जागी. अज्ञानाचा स्वभाव आहे ज्ञानाला आवृत्त करणे. अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. पुढे विषय झाला. आता प्रयोजन काय या ग्रंथाचं? काय कारण घडलं म्हणून हा ग्रंथ समर्थाने दिला? काय जरूर असते याला ग्रंथ लिहायचे? नसते लिहिले तर काही बिघडलं असतं. ज्ञानेश्वरी नसती लिहिली तर काय बिघडलं? काय बिघडलं? लिहिले तरी लोकांचं काही बिघडलं. दासबोध लिहिला नसतं, काय बिघडलं? काही बिघडलं. गाथा काही नाथभागवत काही बिघडलं. उपनिषद लिहिले नसते, काही आचार्याने एवढं ग्रंथ संभार निर्माण केला नसता केला, काय बिघडलं? काही बिघडलं. प्रयोजन काय? अधिकारी साधनाने साधकाने वरील विषयाचा अभ्यास करण्याच्या हेतूला प्रयोजन असं म्हणतात. आम्ही विषय सांगितला, याचा अभ्यास करणं, त्याला प्रयोजन असतं. प्रत्येक गोष्टीचं प्रयोजन असतं. दासबोधीचे समासी निर्मूळ केले मीपणाशी, तर या निरूपणे ही वृत्तीशी पारड विषय. दातोच सांगितला, पण वृत्ती फिरत नाही ना, वृत्ती बदलत नाही. ती वृत्ती बदलावी हे प्रयोजन. आत्मारामाचं प्रयोजन वृत्ती बदलावी आहे. वृत्ती नको तिथे लागावी हे प्रयोजन. भगवत स्वरूपाकडे दासबोधाच्या अभ्यासापर्यंत समाधानाची योग्य दिशा सापडली नसल्याने अपेक्षित परिणाम दिसत नसेल तर त्याने आत्मारामाचं चिंतन. आणि शेवटी संबंध आत्मारामा ग्रंथ व त्याचा अधिकारी वाचक यांच्यात प्रायोजक संबंध. कोणाचा अधिकारी आहे आणि त्याचा संबंध काय? अधिकारी कोण आहे? भगवद्गीतेचा अधिकारी कोण आहे? अर्जुनाचे पंक्तीचे बैसावा या पात्र. आणि शेवटी तो परिणाम दिसायला हवा ना. संबंधाने काय परिणाम दिसला भगवद्गीतेत? नष्टो मोह स्तुती तत्प्रसादान चितोस्मिगत संदेह कनिष्ठ. आणि हा परिणाम दिसल्यानंतर धृतराष्ट्रालाही परिणाम दिसला, कारण तो आंधळाच होता. संजयाला दिसला, तो म्हणाला की नाही, यत्र योगेश्वर यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीविनी और बुद्धिर ध्रुवादित्य. चारही गोष्टी तिथे प्राप्त होतात. आणि म्हणून समर्थाने हा ग्रंथ जो लिहिलेला आहे, हा ग्रंथ या हेतूने लिहिलेला आहे की आमचा भ्रम संपावा, भ्रांती झाली आणि आम्हाला शुद्ध आत्मस्वरूपाचं दर्शन याची देही याची डोळा घडावं. आणि म्हणून या ग्रंथाचं जो चिंतन करतो, प्रामाणिकपणे चिंतन करतो, अभ्यास करतो, त्याला ती अनुभूती श्री समर्थ कृपेनं, महाराजांच्या कृपेनं थोडी यायला लागते. या जन्मी नाही आली, बराच जन्म वाया गेला. आता तरी मी म्हणू शकतो बराच जन्म वाया गेला म्हणून. ते बरेच लोक तशातलेच आहेत म्हणून म्हटले. पण घाबरायचं कारण नाही. घाबरायचं कारण महाराजांच्या समोर सांगतो,
या जन्मात केलेला अभ्यास पुढच्या जन्मात नक्की उपयोगी. महाराज त्याची स्मृती करून देतील तुम्हाला. समर्थ सांगतील, बाळा तू मागच्या जन्मात अध्यात्माचा अभ्यास केलेला आहे, आत्मारामाचा अभ्यास थोडा करायचा आहे तुला, चल मी सांगतो हे माझ्यासमोर. म्हणून समर्थांच्या या लाडक्या ग्रंथाचं अधिक चिंतन आपण उद्याच्या स्वाध्यायात करूया. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. यदक्षरं पदपर्यन्तं तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपाठनदानि च तत्सर्वं क्षम्यतां देव. प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर. हरे